हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय क्रोशेट लर्निंग जर्नी. तर आज आपण शिकणार आहोत की पफ फ्लावर कसं बनवायचं ते. चला तर पाहूयात. पफ फ्लावरसाठी आपल्याला पहिले मॅजिक सर्कल करून घ्यायचं आहे. हे बघा, मॅजिक सर्कल अशा प्रकारे बनवायचं आहे. असा बोटावर धागा घ्यायचा आहे, असा फिरून घ्यायचा आहे. हे बघा, मग घेतल्यानंतर मागच्या बोटाने पकडून घ्यायचं आहे हा जरा. त्यानंतर हुक घ्यायचा आहे. हुकमध्ये असं घालायचं आहे पहिल्या साईडच्या धाग्यात, नंतर दुसऱ्या पुढच्या साईडचा धागा आहे तो खेचून घ्यायचा, असा बाहेरच्या साईडला असा फिरून घ्यायचा आहे. त्यानंतर हे बोटामधून काढून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपली मॅजिक सर्कल बनून झाला आहे. तर आता आपण एक स्टिच करून घेऊयात. हे बघा, स्टिच करून घेतला आहे. आता आपण इथे 12 सिंगल क्रोशिया बनवणार आहोत. चला बनवूयात. हे बघा, पहिला झाला, हा दुसरा, सिंगल क्रोशिया कसं बनवतात याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे चॅनलवरती, तुम्ही जाऊन पाहू शकता. हे बघा, आपले स्टिचेस किती झाले बघूया. हा पहिला नाही घ्यायचा, हा आपण घेतलेला आहे अगोदर. 1 2 3 4 5 5 झालेत. अजून पुढे करूया. सॉरी, 1 2 3 4 5 6 झालेत. आपण पुढे करूयात अजून 6. हे बघा, आपला हा आतल्या साईडचं सर्कल बनून झाला. आपण हे टाईट करूयात. हे बघा, अशा पद्धतीने टाईट करून घ्यायचं. आपण हा पहिला स्टिच केलेला ना आपण सुरुवातीला, तिथे हुक घालून घ्यायचं आपल्या स्लिप स्टिचसाठी. हे बघा, हुक घालून घेतला, बाहेरच्या साईडने धागा खेचून घ्यायचा आतमध्ये, आणि हा वरच्या धाग्यातून खालचा धागा काढून घ्यायचा हुकने. हे बघा, अशा प्रकारे आता आपण बनवणार आहोत पफ. चला तर मी पाहूयात. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हा पहिला स्टिच आहे आपला, जे सिंगल क्रोशिया बनवलेला त्याचा. तर आता आपण इथून स्टार्ट करणार आहोत. त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपण 2 स्टिच करून घेऊयात. 1 2 बघा, 2 स्टिच झाले. आता आपण इथे हुक घालायचा आहे. सगळ्यात अगोदर फिरून घ्यायचं आहे. सॉरी, आता इथे हुक घालायचा आहे, खेचून घ्यायचं आहे. बघा, असं खेचून घेतल्यानंतर परत हुकामध्ये अटकवायचा आहे धागा. बघा, जास्त खेचून घेऊया, असं काढून घ्यायचं आहे. 2 याच्यातून काढून घ्यायचं आहे. परत आपल्याला हुकामध्ये धागा अटकवायचा आहे, परत तिथेच घालायचं आहे. बाहेरच्या साईडने धागा खेचून घ्यायचा आहे. हे बघा, परत 2 झाले. हे परत धागा अटकवायचा आहे, त्यात 2 याच्यातून काढून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे परत धागा गुंडाळून घ्यायचा आहे, असं घालायचं आहे, तिथूनच काढायचं आहे परत, आणि परत त्या दोन्ही याच्यातून पहिलाच काढून घ्यायचं. हे बघा, 3 झाले. हा अगोदरचा आपण 2 स्टिचवाला, आणि हे 3 आत्ता केलेले आहेत आपण. ओके, आता आपण हा स्टिचमधून घेतला इथल्या. आता हे बघा, या स्टिचमधून घेतला, आता या पुढच्या स्टिचमधून घेणार आहोत. हां, तर आपल्याला परत तिथे घालायचं आहे हुक. सॉरी, हुक नाही घालायचं आहे, अगोदर फिरून घ्यायचं आहे, धागा अटकवून घ्यायचा आहे,
मग घालायचं आहे आणि बाहेरच्या साईडने खेचून घ्यायचं आहे. हे बघा. आणि परत आता जे अगोदर अटकवलेला धागा तो आणि खेचून आणलेला त्या दोन्हीमधून काढून घ्यायचे. हे बघा असे किती झालं आपल्याकडे. हे अगोदरच्या स्टिचचे 3 आणि हा आत्ताच्या एक स्टिचचा अजून 2 बनवायचे आहेत आपल्याला तसेच. हे बघा घेतला खेचून. हे बघा अगोदर गुंडाळलेला तो आणि हा खेचून आणलेला तिकडून तो परत फिरून घेऊन त्या 2 मधून काढायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. हे बघा हे अगोदरच्या याचे 3 आत्ताचे 2. आता अजून एक करूयात. हे बघा हे आत्ताचे 2 आहेत. हे 1 आणि हा 2 तुम्हाला दिसतंय. हे बघा 1 2. तर आपण ह्या 2 मधून काढायचं आहे. इथला हे बघा झाले. हे बघा हे हा बदलचा स्टिचचा हे पहिल्या लूपचा हा 1 2 3. हे आत्ताच्या लूपचं 1 2 3 झाल्यानंतर परत धागा हुकमध्ये अटकवायचा आहे आणि या सगळ्या आतल्या साईडने असं खेचून घ्यायचं. हे बघा खेचून घेतला. त्यानंतर परत 3 स्टिच करायचे आहेत. 1 2 3. हे बघा झाले 3 स्टिच. आता आपण परत जिथून ह्या 3 अगोदर नंतरच्या हे झालं आहे आपले तिथेच घालून घ्यायचं आहे. हे बघा खेचून घ्यायचं आहे आणि एक स्लिप स्टिच करायची आहे. बघा अशा प्रकारे झाले. असंच आपण पुढे करणार आहोत. आता परत 2 स्टिचेस करून घेऊयात. 1 2 झाल्या. 2 स्टिच झाल्यानंतर आता हे बघा ती किती स्टिच आहे मी तुम्हाला दाखवते. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ही 10वी स्टिच आहे. म्हणजे आपण 11 आणि 12 ह्या 2 स्टिचमधून झाल्या. आता 10व्या स्टिचमधून घेणार आहोत. तर ते परत धागा गुंडाळून घ्यायचा आहे. असा हुकभोवती 10व्या स्टिचमध्ये घालायचं आहे. बाहेरून धागा खेचून घ्यायचा आहे असा वरती. हे बघा आणि आता हे 2 झालेत आपले. यातून परत धागा गुंडाळून दोन्ही यातून काढून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे असं आपण 10व्या स्टिचमधून असे 3 एकदा झाले अजून 2 वेळा करणार आहोत. हे बघा परत घेतला. हे बघा परत 2 लूप झाले. हे दोन्ही लूप काढून घ्यायचे. अजून एकदा करायचं आहे. हे बघा झाले 2. परत ह्या दोन्हीमधून काढून घ्यायचं. हे बघा तर 10व्या स्टिचमधले हे 1 2 3. आता 10वी झाली. आता 9व्या स्टिचमधून आपण करणार आहोत सेम असंच. परत धागा फिरून घ्यायचा हुकभोवती घालायचं आहे. तिथे खाली स्टिचमध्ये 9व्या परत खेचून घ्यायचं आहे. परत हुकामध्ये अटकवून धागा आत्ता घेतलेल्या 2 लूपमधून काढून घ्यायचं आहे. हे बघा हे आपल्या स्टिचचे. हे अगोदर 2 स्टिच केले ते आपले ते आहेत. हे नंतर खाली हे 3 स्टिचचे 10व्या. हे 9व्या स्टिचचं आहे. तर आपण 2 करून घेणार आहोत अजून. हे बघा घेतलं. परत धागा घ्यायचा आहे काढून घ्यायचा आहे. अजून एक करायचं आहे. हे बघा परत हे 2 झाले. परत धागा फिरून घ्यायचा आणि त्या 2 याच्यातून काढून घ्यायचं आहे. झालं. आपल्याला परत धागा एकदा अटकवून घ्यायचा आणि हे सगळ्या स्टिच केलेत ना आपण सिंगल क्रोशिया त्यातून असं खेचून घ्यायचं आहे. हे बघा घेतला. हे बघा अशा प्रकारे. आता आपण परत वरती 3 स्टिच करणार आहोत. 1 2 आणि 3. हे बघा झाले 3. तर आपण परत ह्या 9व्या स्टिचमध्ये परत घालायचं आहे आणि परत धागा बाहेरच्या साईडने खेचून घ्यायचा आहे. हे बघा आणि इथे स्लिप स्टिच करायची आहे. हे बघा अशा प्रकारे
आपल्या 2 पफ बनवून झाले फ्लावरचे. हे बघा, आता बघूयात. 1 2 3 4 5 6 7 आणि ही 8वी स्टिच. चला बघूयात पुढे. त्यासाठी आपण परत आता इथे 2 स्टिच करणार आहोत. 1 2 झाल्या 2 स्टिच. आता इथे 8व्या स्टिचमध्ये घालून घ्यायचं आहे. सॉरी, अगोदर आपल्याला धागा घ्यायचा आहे अटकवून हुकामध्ये. 8व्या स्टिचमध्ये घातला आपण, बाहेरून खेचून घ्यायचं आहे. परत धागा अटकवायचा आहे हुकामध्ये आणि काढून घ्यायचं आहे. असं 3 करायचे आहेत आपल्याला 8व्या स्टिचमध्ये. एकदा झालं तर अजून एकदा करूयात. हे बघा, 2 झाले तर अजून एक करायचं आहे. हे बघा, झाले 3. आता 8व्या स्टिचमधून झालं तर आपण 7व्या स्टिचमधून सेम असंच करून घेणार आहोत. परत धागा गुंडाळून घ्यायचा हुकभोवती. 7व्या स्टिचमध्ये घातलं, काढून घेतलं. हे बघा, आणि नंतर दोन्ही लूपमधून काढलं. असे अजून 2 करायचे आहेत आपल्याला 7व्या स्टिचमध्ये. हे बघा, झाला एक, अजून एक करूयात. हे बघा, झालं. आता आपण परत या सगळ्यांमधून फिरून घेऊन काढून घ्यायचं आहे. हे बघा, काढून घेतला तर आपल्याला वरती 3 स्टिच करायचे तसे. 1 2 3 झाले 3. आता आपल्याला 7व्या स्टिचमध्ये खाली परत घालायचं आहे. हे बघा, स्लिप स्टिचसाठी. आणि या धाग्यातून हा धागा काढून घ्यायचा आहे. हे बघा, आपल्या 3 झाल्या पाकळ्या. हे बघा, बघा, परत आता इथे 2 स्टिच करून घेणार आहोत. 1 2 झाल्या. आता आपल्याला कितव्या स्टिचमधून घ्यायचं आहे? 1 2 3 4 5 6. 6व्या स्टिचमधून घ्यायचं आहे. हे बघा, ही 6वी स्टिच आहे आपली. हे स्टिचेस करून झालेत 2. आता आपण कितव्या ह्यातून घेणार आहोत बघूयात. 1 2 3 4 5 6 म्हणजे ही 6वी आहे. इथून घेणार आहोत आपण आता. ओके, हे बघा, फिरून घ्यायचं, ते घालायचं, परत खेचून घ्यायचं. हे बघा, आणि ह्या 2 लूपमधून काढायचं आहे. हे लास्टच्या आपण 2 स्टिचेस केले ना, तिथून नाही काढायचं आहे. त्या जे 2 लूप झाले ते एक हुकमध्ये अटकवलेलं आहे आणि एक काढून घेतलेलं त्या साईडने, तिथे घालायचं. ते घ्यायचे आपल्याला. परत तसंच करायचं आहे. हे बघा, घेतले. परत आपण फिरून घेऊन पुढच्या 2 लूपमधून काढणार आहोत. अजून एक करून घ्यायचं आहे तसंच. हे बघा, झाले आपले 3. हे बघा, 1 2 3 झाले. तर असेच आपल्याला 5व्या लूपमधून तसंच करून घ्यायचं आहे. ओके, हे बघा, हा 5वा लूप आहे आपला. हे बघा, हा 5वा लूप आहे आपला इथे, हा वाला. हा आता इथून आपण असेच 3 करून घेणार आहोत सिंगल क्रोशिया. हे बघा, घेतला, खेचून परत घ्यायचं आहे आणि ह्यातून काढायचं आहे. हे बघा, एक झाला. असे 2 करायचे आहेत. हे बघा, खेचून घ्यायचं आणि आत्ता घेतलेलं त्या 2 लूपमधून काढायचं आहे. हे बघा, हा वाला आहे आणि आता खेचून घेतलेला तो वाला आहे. म्हणजे हा खेचून घेतलेला आहे आणि हा हुकमध्ये अटकवलेला आहे. तर त्या 2 लूपमधून काढून घ्यायचं आहे असं. हे बघा, हा आपल्या 2 स्टिचेसचे, हा 6व्या लूपमधला हा पहिला सिंगल क्रोशिया, हा दुसरा, हा तिसरा आणि हा 5व्यामधला पहिला, दुसरा आणि हा तिसरा. ओके,
तर परत हुकमध्ये अटकून घ्यायचा धागा आणि या सगळ्यांमधून काढून घ्यायचा. हे बघा अशा प्रकारे. तर आपण हे इथे 3 स्टिचेस करूयात परत. 2 3 हे बघा 3 स्टिचेस झाले. आता आपण परत ह्या 5 इथून स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. हे बघा अटकवून घेतला, काढायचा. बघा झालं आपलं 4 पफ बनून झाले 4. हे बघा असे अजून आपल्याला इथे 2 बनवायचे आहेत. हे बघा परत आता आपल्याला इथे 2 स्टिचेस करून घ्यायचे आहेत. घेतले. परत आता आपण हे बघा हा पहिला, दुसरा, तिसरा, हा चौथा. ओके. पहिला गुंडाळून घ्यायचा आहे, मग इथे घालायचा, खेचून घ्यायचा. बघा परत 3 झाले. हा स्टिचचे पहिले 2. हे आता आपण चौथ्या स्टिचमधले 1 2 3 आता तिसऱ्या स्टिचमधून घेऊयात. ओके. हे बघा परत आपले तसेच झाले. हे चौथ्या स्टिचमधलं 1 2 3 हे तिसऱ्यामधलं 1 2 3. आता आपण या सगळ्यांमधून काढून घेणार आहोत. तो फिरून हे बघा घेतला. तर आपण 3 स्टिचेस करणार आहोत. परत 2 3 हे बघा. परत आपण इथे तिसऱ्या स्टिचमध्ये घालणार आहोत आणि एक स्लिप स्टिच बनवून घेणार आहोत. हे बघा घेतले. हे बघा आपले 5 पफ बनवून झाले फ्लावरचे. हे बघा आता आपण राहिलेला एक पफ बनवून घेऊया. त्यासाठी परत आपण 2 स्टिचेस करून घेणार आहोत. 1 2. आता आपण दुसऱ्या स्टिचमधून करून घेणार आहोत. बघा खेचून घ्यायचा, पहिल्या 2 स्टिच लूपमधून काढायचा, परत दुसऱ्या स्टिचमध्ये घालायचा आहे. जर काही चुकत असेल तर नक्की सांगा कमेंट करून, म्हणजे मी अजून इम्प्रूव्हमेंट करेल. ओके. हे बघा 3 झाले. आता पहिल्या स्टिचमधून एकच स्टिच राहिला आपला. हे बघा हा एक स्टिच राहिला आहे. परत आपण फिरून घेणार आहोत. तेच घालायचं. परत 10च्या साईडने 10 खेचून घ्यायचा आहे. हे बघा झालं. पहिले 2 लूपमधून काढून झालं. परत तसंच करायचं आहे. हे बघा परत फिरून घ्यायचं आहे, परत घालायचं तिथेच. हे बघा झालं आहे. हे बघा हे 2 स्टिचेस, हे दुसऱ्या स्टिचमधले 3 सिंगल क्रोशिया आणि हे पहिल्या स्टिचमधले 3 सिंगल क्रोशिया. आता या सगळ्यातून आपण परत हुकामध्ये अटकवून काढून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आता आपण परत ते 3 स्टिच करून घेणार आहोत. 2 3 झाले. आपण परत त्याच पहिल्या स्टिचमध्ये घालून एक स्लिप स्टिच बनवणार आहोत इथे. हे बघा आणि एक स्टिच करून घेणार आहोत, म्हणजे सुटू नये ते. हे बघा झाले. आपण कट करूयात.
हे आतली साईड आपण खेचून घेऊया जरा. हे बघा, अशा प्रकारे आपलं पफ फ्लावर बनून झालं आहे. हे बघा. तर मी आजचा हा व्हिडिओ इथेच संपवते. काही चुका झाल्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू. बघा.